इकडे इकडे बाळानं काय केलं बाळा चिठ्ठी केली कुठं गेली मग बाळाने चिठ्ठी तिथं गेली म्हणजे स्वागत करते नवीन एका आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. चला तर मग आता मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता ना 19 तारखेपर्यंत फक्त मी आणि अनुच असणार आहेत कारण श्री गेलेले आहेत बाहेर गावी. त्यामुळे आता मस्त मी आंघोळ वगैरे केली, अनुला पण आंघोळ वगैरे घातलेली. अनुनं खूप राडा केलेला आहे घरामध्ये. आणि आता हे बघा मी इथं पीठ पण म्हणून ठेवलंय, इकडं भाजी पण करून ठेवलेली आहे. आता मला करायचे पराठे कारण अनुला सर्दी झालेली थोडी थोडी, ती काही खात नाही त्यामुळे पराठे करते आणि मस्त मी पण खाते. आता मला बाहेर जाऊन दही पण आणायला लागणार आहे कारण दही नाहीये आणि अनु खाईन अशीच पण मला दही लागेल. त्यामुळे त्याला माझा फास्ट पराठे करून घेते. भेटून चला मग आता आम्ही मस्त चहा वगैरे बनवला, अनुला पण चहा दिला मी तिचा, म्हणजे तिला चहा म्हणजे बोरमिटा दिला आणि मी चहा करून घेते. आता श्री तर नाही येत आणि ह्या ब्लॉगला मला 2 दिवस लेट झालेले आहेत पोस्ट करायला पण, कारण व्हिडिओ बनवला पण एडिट करायलाच टाईम नाही भेटलेला. वहिनी ते पण आल्या होत्या आमच्यासोबतच्या आणि नंतर एक दिवस मी पण त्यांच्या इकडे गेले होते त्यामुळे मला काही ब्लॉग एडिट करायला टाईमच नाही भेटला. आणि आता आज 19 तारीख आहे तर 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आणि आज श्री पण येणार आहे. तर मस्त आता मी चहा वगैरे करून घेतलेला, आता चहा बिस्किट घेते. अनुनं पण बोरमिटा घेतलेला आणि तिला पण बिस्किट खायचे होते. असं तर ती मागत नाही पण आपण कोणी खायला का मग ती मागते. आता आम्ही पराठ्याची भाजी वगैरे पण बनवून ठेवलेली, कणिक पण मळून ठेवलेले आणि अनु इथं मला ना पाडत होती कारण ना तिने ना असं खालून मी पायपुसणे उभा राहिले होते, ते पायपुसण्यास तिच्या पायानं ओढली आणि मी अनुनं मला ढकायला दिला का तरी मी पडते. त्यामुळे मी आता इथं बघा कशी पडत होते मस्त. आता बिस्किट घेते का नंतर मग मस्त पराठे करते कारण अनुला पण गरम गरम दिलं ना तर ती खूप छान खाते. आता तिला पहिले आंघोळ घालते, माझी आंघोळ झालेली, अनु उठलेली नव्हती त्यामुळे आता मी चहा बिस्किट घेते, अनुला आंघोळ घालते आणि त्यानंतर मस्त तिला पराठा पण खायला देते. पहिले एक बनवते तिला देते, नंतर बाकीचे बनवेल आणि नंतर संध्याकाळी बघू आता काय करायचं कारण आम्ही दोघीच आहोत आणि श्री नाही आहे त्याच्यामुळे आमचं काही नाही, टंगाळ मंगाळ खाणं चालू राहील दोघींचं, काही पण करू करू. तर स्त्री असल्यास पण आम्ही काही करून खातो, नाही तर असं म्हणतात की ते नाही आहेत म्हणून करून खात आहेत, पण असं काही नाही आहे. चला आता अनुला आंघोळ घातली आणि मी घेते पराठे बनवाय कारण उलट आम्ही जास्त स्त्री असल्यावरच करून खातो आणि स्त्री नसल्यावर जे अनुला केलं का त्याच्यात माझं भागतं, नाही तर मग ते असल्यानंतर मग वेगळं वेगळं करावं लागतं. आमच्या दोघाला वेगळं अनुला वेगळं, पण आता ते नाही आहेत त्यामुळे आमचं काही नाही, दोघींचं एकामध्ये भागून जातं. कारण मी अनुला केलं ते पण खाते, मग अनुला आंघोळ पण घातली आणि जाऊन दही वगैरे पण घेऊन आले कारण नंतर म्हटलं बंद होईन वगैरे दुकान वगैरे. आणि आता श्री नाही येत, नाही तर श्री असते का इथलं बंद झालं तर ते दुरून आणत होते, पण आता मग अनुला घेऊन मला काही तिकडे जाता नाही ना, येईन जाता कारण मला गाडी पण येते, पण मग अनु समोर थांबणार नाही व्यवस्थित कारण मी तिला अजून कधी गाडीवर नाही एकटी घेऊन गेलेली. त्यामुळे बघू आता ट्राय तर करणार आहे मी अनुला पण घेऊन जायचं माझ्यासोबत. पराठा खाती कसं लागतोय, कसं लागतोय पराठा, छान छान लागतोय. कशी खाती, नाही लागत, खाऊ नको ना मग दे मग माझा खा खा ग बाई, छान नाही लागत मग खाऊ नको ना, खाऊ नकोस. आवडतं कुणी, आवडतं तुला? खा गो बाई, कसा लागतो बाळा पराठा, छान छान लागतो. बरं आधी पराठा फिनिश कर ना मग देते. नो 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 म्हणे दा. तू कुणाची आहे ती मग तुझी, आपण नाही कुणाची आहे मग मम्मा, मम्मा नाही पट्टी, पप्पा नाही. हा ठीक आहे थांबा देते, थांब आधी पराठा खा मग एक घास खा. खा तेवढं. हा
मस्त आता अनुला पराठा दिला, पराठा खातीन म्हणते आवडत नाही, आणि इकडे तर खायला तर मस्त चालू असतं, पण उगं म्हणायचं नाही आवडत नाही असं तसं. एवढी नाटक करते, भलती नाटक करते. आता तिला दिले बनवून, आणि एक नंतर पण तिच्यासाठी बनवून ठेवन, कारण त्या आलूचा पराठाने 2 वेळेस खाते, आणि मग माझ्यासाठी पण बनवेल. मला पण एक पाहिजे आता, आणि नंतर खाल्ला तर एखादी खाईल. त्यामुळे उरली तर भाजी तशीच ठेवेल आणि पोळ्या टाकेल, म्हणजे दुपारी आणू पण ते पण खाऊ शकते. भाजी गरम वगैरे केलास, नाही तर पोळी गरम केलास खाऊन घेईन ती ना. आणि अशी पण भाजी मी तिच्यासाठी सपकच बनवलेली, म्हणजे थोड्याशाच मिरच्या टाकलेल्या आहे, जास्त काही मिरच्या नाही टाकलेला. त्यामुळे तिचं चालू आहे खायला. खाली उतरते वट्ट्यावर बसते, खाली उतरते वट्ट्यावर बसते, तिचं खाली वरी चालूच राहतं करणं. आणि वट्ट्यावर शांत बसत नाही, मग काय तर करते, इकडलं तिकडलं काय तर उचकणार बसणार. नाही तर मग तिला कोळपाट बेलणं तरी पाहिजे असतं, कारण मी लाटते तर तिला पण लाटायचं राहतं. त्यामुळे आणि आता श्री नाही येतं, आमच्या दोघीचीच मज्जा आहे. मज्जा म्हणजे सगळं काम मलाच करावं लागतं. ते असलंच तरी अनुला बघतात, तेवढं कमी होतं काम. दूध वगैरे आणायचं माझ्या मागे नसतं, पण आता ते नाही येत, त्यामुळे मला बाहेरून जाऊन दूध वगैरे पण घेऊन यावं लागतं. आणि नाही गेलं म्हणजे एक वेळेस आणलं जास्त तर मग अनुला बोर होतं. अशी पण ती एक चक्कर मारायला बाहेर घेऊनच जाते, त्यामुळे एकदाच आणून ठेवण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, रोजच आणता येईल. कारण बाहेर जर नाही नेलं तर तिला खूप बोर होतं. श्री असताना श्री तिला चक्कर वगैरे मारायची, त्यांनी सवय लावलेली आहे. त्यामुळे मग आता मला पण तिला बाहेर वगैरे घेऊन जावं लागतं, म्हणून जाऊ द्या म्हटलं. आणि मला आता बाहेर पण जायचं होतं. बघा कशी ओढते, लगेच तिला कोळपाट बेलणं पाहिजे असतं. तिला पण एक घेऊन येणार आहे मी आता बाहेर, ज्यावेळेस जाईन त्यावेळेस. आम्ही आता नाशिकला जाताल तर त्यावेळेस घेऊन येईन, कारण तिथं होते नाशिकला मंदिर पैसे, पण त्यावेळेस तिला मला घेऊन नाही दिलं की ती कुठं करणार आहे म्हणून. पण आता तिला पाहिजे असतं, त्यामुळे मी आता जर नाशिकला गेले ना तर म्हणजे जाणारच आहोत, गेलं तर मी पैसे त्यासाठी तिकडे जाईन. आणि अनुसाठी पण कोळपाट बेलणं छोटंसं घेऊन येईल. जर मला इथे धुळामध्ये भेटलं तर ठीकच आहे, इथे पण मी ट्राय करेल. कारण इकडलं मला एवढं काही माहीत नाही. औरंगाबादला कसं 7 हिलचं तिथं भेटून जात होतं, तिथं बसलेले राहायचे खाली फुटपाथवर, त्यांच्याजवळ राहायचं. त्याच्यामुळे आता इथं तर काही माहीत नाही भेटेल की नाही, ट्राय करायला लागणार. आणि ते दिदी आहे एक ओळखीची, तिला विचारून घेते. आणि आता आमच्या अनुचं कसं चालू आहे तिथं बसव म्हणून, कारण तिला आवडतं वरती बसायला, पण शांत बसत नाही, त्यामुळे मी तिला बसवत नाही. आणि परत तिनं पराठा खाल्ला, नाही खायचा म्हणून परत ठेवून दिला, आणि आता परत मागती आहे. आता परत तिला देते, आणि मस्त खाती, एडवणी करती, एक घास खाती, छान 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 म्हणती. आणि एवढी बोलती आहे ना, आता समोर बघाच तिनं अजून काय काय पराक्रम केलेले आहेत ना, ते मी समोर तुम्हाला दाखवतेच मस्त. आणि भीती पण वाटते निघेल की नाही म्हणून, आणि करून पण ठेवते. काय केलंस तू, काय केलंस? इकडे इकडे इकडे, कुठं बाथरूम मध्ये कशाला घुसती? इकडे इकडे, काय करायचंय? पुन्हा केलं ते? इकडे इकडे, पाणी नाही तिथे, इथे हात नको लाव डोळ्याला. इकडे बघ, काय केलंस बाळा? काय केलंस बाळा? आता परत काजळ घेणार तू? हा, घेणार नाही? घे ना बाळा. हे कुणा केलं? कुणा केलं? मम्माने केलं. मम्माला काम नाही, केसाला पण मोज. कुणा केलं माझे? तू केलं ना? मम्माने केलं. मी केलं. हा, ड्रेसला पण लावला. आता ड्रेसचं निघत नाही. इकडे बघ वरती बघ, लई खूप गंध लावलीस बघा. राहू दे ना, ड्रेस वरती नको, राहू दे. इकडे ये. निघत नाही आता हे. निघत नाही. निघते निघते, उठ निघते. हात नको लावू माझ्या अंगाला. इकडे निघत नाही. कुठं केलं ते? मम्माने केलं. मम्माला चांगलं नाही ठेवा. काय करेन मम्मी?
ड्रेसला नाही. वरती बघ. चला आता हात हा ये वरती चल बस वरती. काय म्हणते पिलू तू? इथं बस इथं बस. काय म्हणते आता सांग. हा बाळाने खिचडी केली. बाय खिचडी करतोय. बाई काय केलं मग? हा काय झालं बाळा? बाळाने खिचडी केली. मा धू ना मग. धू बाळाची खिचडी धू. बाळानं काय केलं बाळा? चिठ्ठी केली. कुठं केली मग बाळाने चिठ्ठी? तिथं गेली. हा इकडे बा. तुझं बाळ बी चिची करत चुकलत. हात काढ. हा बाळ चिची बाळ चिची करत. अरे छी बबडीचं बाळ गंध गंध. बाळाने चिक्की केली. बाथरूम मध्ये नाहीच का बाळाला चिक्की धुईला? हा जायचं कसं कळतं मग बा? नको माय नको बा.